लोकसभा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. विधान परिषदेत संधी शोधणाऱ्यांना मोठा धक्का. संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित. सुनेत्रा पवार राज्यभर फिरणार. पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, तर जय पवार सांभाळणार बारामती आणि पुणे ग्रामीणचा कारभार. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 150 पैकी 110 जागा जिंकणार. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास. बंगालमधून दिदी जाणार, भाजप येणार, शहांचा ममतांना टोला. मुंबई देखील नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादसारखी पुनरावृत्ती. मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ. पीडितेकडून आरोपी अशरफ सिद्दीकी विरोधात गुन्हा. बंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. 6व्या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी पोलिसांकडून होणार कोठडीची मागणी. सुनावणी दरम्यान तपासातील महत्त्वाचे मुद्दे कोर्टात मांडले जाणार. अशोक खरातच्या जमीन व्यवहारावर गंभीर प्रश्न. उरणमधील चाणजे इथं 58.5 लाखांमध्ये जमीन खरेदी. बाजारभाव 3 ते 4 कोटी असतानाही स्वस्तात व्यवहार. बंधू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची SIT कडून पुन्हा चौकशी. आई कल्पना खरातबाबत माहिती मिळवण्यासाठी चौकशी. खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबतही कसून तपास. नाशिक TCS प्रकरणातील आरोपीच्या घरातून पीडितेचे आधार पॅन कार्ड जप्त. झाडाझडतीत पीडितेची कागदपत्र आणि कपडे हस्तगत. पीडितेच्या नावावर बँक खातं उघडल्याचा संशय. नाशिक TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील 4 आरोपींचा नाशिक पोलिसांनी थेट कारागृहातून घेतला ताबा. सगळ्या आरोपींना कोर्टात हजर करणार. आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करणार. नाशिकचा बंधू महेश गिरी उर्फ महेश काकडेला मध्यरात्री अटक. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून मध्यरात्री लासलगावात कारवाई. बंधू महेश काकडेवर जादूटोणा आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे. नेस्को ड्रग्ज प्रकरणात फिल्म इंडस्ट्री कनेक्शन समोर. अटक झालेल्या जिया जेकब्सचं अनेक मालिकांमध्ये काम. जियाच्या बँक खात्यावर लाखोंचं ट्रान्झॅक्शन्स. जियानं अंमली पदार्थ पुरवल्याची शक्यता. इंधन दरवाढीच्या अफवांवर पेट्रोलियम मंत्रालयाचे स्पष्टीकरण. इंधन दरवाढीचं वृत्त निराधार आणि दिशाभूल करणारं. इंधन दरवाढ होणार नसल्याचीही दिली माहिती. मुंबईत उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार. मुंबईतील तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता. पुढील 2 दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज. नाशिकच्या म्हाडा भूखंड घोटाळ्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई. प्रसिद्ध बिल्डर दीपक करमचंदानी अटकेत. बनावट नकाशे, खोटे शिक्के आणि सह्यांद्वारे शासनाची केली फसवणूक. KEM रुग्णालयाच्या नामांतराचा प्रस्ताव आरोग्य समितीत. ब्रिटिशकालीन नाव असल्यानं बदलण्याची शिफारस. आरोग्य समिती आज काय निर्णय घेते याकडे लक्ष. भंडाऱ्यावरून पवनीच्या दिशेने जाणाऱ्या व्हॅनला भरधाव ट्रकची धडक. भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 2 ते 3 जण जखमी. लग्नकार्य आटपून परतत असताना काळाचा घाला. इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची ट्रम्प आणि व्हेन्स यांच्याशी चर्चा. Thank you.